ओवीचा अर्थ पाहिल तोच समर्थ, नाहीतर सगळं गेला व्यर्थ आपला. आपण एवढ्या दिवस आपण श्रवण केला, श्रवण भक्ती दया नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैसा व परमार्थ. म्हणजे जर प्रत्येक साधकाने जर श्रवण केलं नाही तर तिथे परमार्थ होत नाही. असे बरेच योगी आले आणि त्यांनी फक्त साधना केली आणि साधना करता करता ते तापले. मागच्या आपला आता भागवत चालू आहे, त्या भागवतामध्ये अध्याय 22 आणि श्लोक क्रमांक 57-58 तेच सांगतात भागवतामध्ये की जे साधना करता करता तापले, हजारो वर्ष तपश्चर्या केली आणि तपश्चर्येतून ते काय झालं, कोपिष्ट झाले आणि कोपून त्यांनी शाप दिलेला आहे. म्हणून आपल्याला साधना करता करता आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांनी काय केलं आपल्याला की साधना करता करता तापल्यानंतर आपल्याकडे अहंकार निर्माण होतो आणि तो अहंकार गलित होण्यासाठी साधना करता करता त्या साधनेला पूरक किंवा ती साधना शांत करण्यासाठी, मन शांत करण्यासाठी श्री गुरु आपल्याला उपदेश देत असतात. आणि तो उपदेश ह्या ग्रंथामध्ये सर्व संतांनी लिहून ठेवला आहे. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलं आहे, त्यांच्या अभंग गाथेमध्ये आहे, त्यांच्या हरिपाठामध्ये आहे आणि अमृतानुभवमध्ये तर सगळंच आहे. तसं समर्थांनी या रामदास स्वामींनी काय केलंय तर ह्या दासबोधामध्ये सोलीव सुख म्हणून जो आहे ते सोलीव सुखामध्ये 50च्या 50 ओव्या साधना कशा करायच्या, ध्यान कसं करायचं आणि ध्यानातून आलेले अनुभव कसे असतात ते सोलीव सुख समर्थ रामदासांनी लिहिले. सोलीव सुख तो वाचा, तुमच्याकडे जुना पुस्तक असेल किंवा बेलसरेचा के.व्ही. बेलसरेचा पुस्तक असेल त्याच्यामध्ये लिहून ठेवलंय. साधनानिष्ठ साधना कशी करायची, भगवंताचं ध्यान कसं करायचं आणि भगवंताचं ध्यान केल्यानंतर आपण शांत होण्यासाठी आपण ग्रंथांचं वाचन पण करायला पाहिजे. म्हणजे गुरूंनी आपल्याला सांगितलंय, गुरूंनी सांगितलेली साधना आपण केली, गुरुला आलेले अनुभव आपल्याला आले, पण ते अनुभव आपल्याला प्रत्यक्ष आलेले अनुभव शास्त्राप्रमाणे आहेत की नाही हे पडताळून बघण्याचं काम सत्शिष्याचं असतं. म्हणून गुरुप्रचिती, आत्मप्रचिती आणि शास्त्रप्रचिती हा ट्रायंगल आहे आणि ह्याला त्रयभक्ती म्हणतात. काय म्हणतात? त्रयभक्ती. म्हणजे त्रयभक्ती जुळून यायला पाहिजे. नाही तर गुरु सांगतो एक आणि आपण करतो वेगळाच. आणि गुरु सांगतो ते शास्त्रामध्ये लिहिलेलंच नाही तर मग गुरु तरी खोटा असेल. आणि शास्त्रामध्ये जे आहे ते गुरुकडे नाही म्हणजे गुरुचाच चुकतो. म्हणजे शास्त्रप्रचिती फार महत्वाची आहे. आणि म्हणून ज्ञानोबा आले, तुकोबा आले, नाथबाबा आले, रामदास स्वामी आले, कबीरदास आले. कशासाठी आले? की आपल्या अनुभूती सांगून लिहून ते निघून गेले. पाठी येणे महर्षी आले, साधकाचे सिद्ध झाले. बघा ते पण साधक होते. ज्ञानोबाराया जगाची माऊली कोणामुळे झाली? साधक होती. कोणाची? तर निवृत्ती दादांची, निवृत्तीनाथांची होती. तुकोबाराया साधक कोणाचे झाले? बाबाजी चैतन्य. नामदेवराय कोणाचे साधक झाले? विसोबा खेचरांचे. भगवान राम आले, कोणाचे साधक झाले? वशिष्ठांचे. असे पाठी येणे महर्षी आले, महात्मे होते. पण कधी? त्याच्या आधी ते साधक होते. हो, साधक होते. साधक फार महत्वाचं आहे. आणि त्या साधकाची लक्षणे कशी आहेत हे समर्थांनी आपल्याला सांगितलेले आहे. आणि त्या लक्षणांमध्ये आपण बसतो का
हे ज्याचा त्यांनी अवलोकन करून घ्या. प्रत्येकाने बरं आपला आपणच आपल्याला चेक करून घ्या की संतांच्या वचनावर संतांनी लिहून ठेवलेले जे काय लिहून ठेवले, जी सामुग्री आहे, तो पेठारा आहे, तो पेठारा आपण खोलून बघितला पाहिजे की आपण या लिहिलेल्या वचनाप्रमाणे आपण त्या वचनावरती आरूढ आहोत का, किंवा दिलेली लक्षणं आपल्याकडं आपल्या चेहऱ्यावर, आपल्या शरीरावर किंवा आपल्या मनावर किंवा आपल्या साधनेमध्ये ती उमटलेली आहेत का, हे आपण काय करायचे, चेक करायचे आपणच. आणि त्यासाठी आपल्याला शिष्य लक्षण नाम समास दशकत 5वा समास 3रा समर्थांनी प्रत्येक जीवाला आत्मकल्याण, आत्म्याशी एकरूप राहणं हेच कल्याण आहे. कल्याण कशामध्ये आहे? आत्मतत्वाशी एकरूप राहणं. आत्मदेवाशी एकरूप राहणं, आत्मानंदामध्ये जाणं, आत्मप्रचिती येणं. आत्मानुभवे चोखलेल्या वाटा, म्हणजे आत्मानुभवातून आपल्या आतल्या वाटा चोख होतात. आणि त्या वाटा चोख झालेल्या आहेत की नाही, ज्याची त्यांनी पडताळणी करायची. आणि त्याला म्हणतात आपली आपण करा सोडवणं. आपली आपणच सोडवणूक करायची आणि संसार बंधन तोडावे. म्हणजे काय? संसाराला आलोय ना आपण, जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकलोय, ते तोडण्यासाठी हा नरदेह मिळालेला आहे. आणि तो नरदेह आपल्याला सच्चिदानंद स्वरूप मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चित आनंद स्वरूप आपला आहे ना. आणि त्या सच्चित आनंद स्वरूपापर्यंत जाणं म्हणजे भक्ती आहे. आपण आता या समासाकडे वळूया. समर्थ काय सांगतात बघूया आपण. बहुदुःख भोगिले जेणे तयाशीच परमार्थ बाणे, काय सांगतात. आणि संसार दुःखाचे गुणे वैराग्य उपजे. प्रत्येक माणूस ह्या प्रपंचामध्ये आलेला आहे आणि प्रपंचामध्ये आल्यानंतर तो आपल्याला प्रपंचालाच खरं मानलंय, त्याने देहालाच खरं मानलंय. म्हणजे खरं आपण कोण आहोत त्याची ओळख त्याला नाहीये. कारण तो काय केला तर तो ह्या संसारामध्ये अडकलाय. भगवंताने आपल्याला ज्या कारणासाठी पाठवलाय ते कारण आपण विसरलोय. देहाची या गावा जया लागे आले पांडवा, तो कार्याचा आगवा सांडून या, तो सगळं टाकलाय आपण. आणि आपण काय करत बसलोय तर प्रपंचच करत बसलोय. आणि संतांनी प्रपंच करता करता भगवंताच्या नामस्मरणातून प्रपंच केला, भगवंताच्या आनंद स्वरूपाला जाऊन परमार्थ केला. सच्चिदानंद स्वरूप राहून त्यांनी संपूर्ण संसार परमार्थ केलेला आहे आणि प्रपंच हे केलेला आहे. आणि आपल्याला संतांप्रमाणे जावं लागेल. संतांनी जे काय मार्ग दाखवलाय त्या मार्गातूनच आपल्याला जावं लागेल. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. तुकाराम महाराज सांगतात आम्ही मूळचेच वैकुंठातले आहोत, पण आलो याच कारणाशी. कशासाठी? बोलिले ये ऋषी साच भाव वर्तावया. जे ऋषी मुनींनी लिहून ठेवलं आहे, खरं खरं लिहून ठेवलं आहे आणि तसा आपला भाव व्हायला पाहिजे. बोलिले ये ऋषी साच भाव वर्तावया. झाडू संतांचे मार्ग. आडराणी भरले जग. सगळे लोक संतांच्या मार्गावरून काय झाल्यात? बाजूला गेलेत. सगळे मार्गच्युत झालेत. सगळे संतांच्या मार्गावर कोणीही चालत नाही. मग तुकोबऱ्या सांगतात की आमचा प्रत्यक्ष अवतार जो आहे, अवतार कार्य जो आहे, तो संतांच्या मार्गावर चालण्यासाठी आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. बोलिली ये ऋषी साच भाव वर्तावया. झाडू संतांचे मार्ग. आडराणी भरले जग. सगळे जग आड मार्गाला चालल्यात. संतांच्या मार्गावर कोणीच नाही हो.
जो तो आपल्या आपल्या मनाने काय करतो, पूजा करतो, तीर्थ करतो, यज्ञ करतो, हवन करतो, तप करतो, जप करतो. पण संतांनी काय लिहिलं ते बघा ना. संतांच्याकडे कोणी, संतांच्या पावलावर पाऊल ठेवून जर आपण चाललो तर आपल्याला सुटका आहे, अन्यथा आपली सुटका नाहीये. कारण त्यांना जे अनुभव आले ते त्यांनी ह्या शास्त्रामध्ये लिहून ठेवलेलं आहेत. आणि तो तीर्थ आपण घ्यायला, आपण क्षेत्राला जातो पण क्षेत्राला जाऊन नये अशातली वार्ता नाही. पण त्या सर्व संतांनी तीर्थ या ग्रंथांमध्ये लिहून ठेवलं आहे. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये, तुकोबारांनी गाथेमध्ये लिहिलं आहे, रामदास स्वामींनी दासबोधामध्ये लिहून ठेवलं आहे तीर्थ. आणि ते तीर्थ आपण जर प्राशन केलं तर आपलं अंतःकरण शुद्ध होतो. आणि अंतःकरणाच्या शुद्धीसाठी श्रवण भक्ती आहे. आपण किती पण उत्तम प्रकारचं भोजन केलं तरी त्याचं काय होणार, एवं भागीरथीचे घेतात तीर्थ त्याची होई लघुशंका, पोटी घेतात दिव्यान्न त्याची होई विष्टावमन. एवं भागीरथीचे घेतात तीर्थ, भागीरथीचे घेता तीर्थ त्याची होई लघुशंका. बघा मग आपण श्रवण भक्ती काय म्हणजे काय, आपण काय सेवन करायला पाहिजे तर श्रवण भक्ती ही सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे. आपण काही खाल्लं जे आपल्या पोटामध्ये गेलं त्याचं वमन आणि विष्ठा होते. आणि आपण गंगेचं जरी उदक घेतलं आपण तरी त्याची लघुशंका होते. मग आपल्याला पवित्र काय करेल तर पवित्र काय तर श्रवण भक्ती. श्रवण आपल्या कानामधून श्रवण चांगलं गेलं, संतांची वचनं गेली तर आपलं अंतःकरण शुद्ध होतो. म्हणून एवं भागीरथीचे घेतात तीर्थ त्याची होई लघुशंका. मग आपण काय करायला पाहिजे तर श्रवण भक्ती जास्त करायला पाहिजे. म्हणून जया नाही श्रवण स्वार्थ ते कैचा व परमार्थ, मागे केले तितुके व्यर्थ, श्रवणे विना, श्रवणाशिवाय सगळा फुकट म्हणतो. मग श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे. म्हणजे इथं काय लिहितात बघा समर्थ, बहुदुःख भोगिले जने तयाचित परमार्थ बाणे. परमार्थ कोणाचा आहे, ज्याने अत्यंत दुःख भोगिले. संतांनी बघा कितीतरी दुःख भोगले. संतांना काय काय केलं तर अनेक लोकांनी, चांडाल लोकांनी त्यांना खूप त्रास दिला, मारलं, काय अंगावर गरम पाणी काय ओतलं, जनाबाईला सुलावर चढायची वेळ आली, मीराबाईला विष पाजलं. बघा म्हणजे कुठे कुठे संतांना काय काय त्रास सहन करावा लागला. प्रत्यक्ष राम ज्याची आपण पूजा करतो त्याला 14 वर्ष वनवास भोगावं लागला. विचार करा. म्हणजे असे अनेक दुःख ज्यांच्या वाटेला आले तेच देव झाले. बहु दुःख भोगिले जेने तया अशीच परमार्थ बाणे, संसार दुःखाचे निगुणे वैराग्य उपजे. वैराग्य फार महत्वाचं बरं का. म्हणून विरक्ती वाचुनी काही या ज्ञानास तज्ञच नाही हो. विरक्ती नसेल तर ज्ञान आपल्याला टिकणार नाही. विरक्ती पाहिजे, वैराग्य पाहिजे. आणि ते वैराग्य कशात निर्माण होतो, म्हणून आपला संसार दिलेला भगवंताने. प्रपंच का दिलेला आहे की प्रपंचामध्ये आपल्याला दुःख वाटायला आले का आपण समजून जायचं. पण काही लोक समजत नाही ना हो. काय काय त्यांच्यावर आपत्ती येतात, किती आजारी पडतात लोक, तरी पण त्यांना हे कळत नाही की आपल्या आतमध्ये असलेला जो भगवंत आहे, आपल्या आतमध्ये असलेला जो आत्मदेव आहे, तो आपल्याला त्रास का देतो. कारण आपल्याला त्या आत्मदेवापासून आपला कानाडोळा झालेला आहे. आपल्या देवापासून आपण काय झालेलो, वंचित झालेलो आहोत. आपल्याच देवाचं आपण नामस्मरण करत नाही. आणि म्हणून आपल्या पुढे हे अनेक संकट देवच आपल्याला संकट आपल्यावर आणत असतो. पण आपलं तिकडे लक्षच नाही. आपण काय करतो, आपण आपल्या बलबुत्यावर आपण काय करतो, त्या संकटांना दूर करतो.
पण भगवंताचं नामस्मरण घेत नाही. आणि हीच शोकांतिका आपल्याकडे. कितीतरी लोक अनेक प्रकारची संकटातून बाहेर आले, भगवंताने त्यांना बाहेर काढलं, पण त्यांना हे कळत नाही की हे प्रसंग जे आहेत आपल्याला चालवणारा, आपल्याला हसवणारा, आपल्याला झोपवणारा, आपलं अन्न पचवणारा, आपल्याला जन्माला घालणारा आणि आपल्याला घेऊन जाणारा. भगवंताने अशी व्यवस्था केली बरं का सगळी. या ब्रह्मांडामध्ये भगवंताने आपल्याला आणण्याची व्यवस्था केलेली आहे आणि पालन पोषण करण्याची व्यवस्था तोच करतो आणि घेऊन जाणारा तोच आहे. म्हणून ब्रह्मा विष्णू महेश्वर आपण त्यांना काय म्हणतो, ब्रह्मा जन्माला घालतो, विष्णू पालन करतो आणि भगवान शंकर काय करतो तर आपल्याला घेऊन जातो. उत्पत्ती, स्थिती आणि लय हे भगवंताने रचना केलेली आहेत आणि त्या रचनेच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. प्रत्येक माणसाला उत्पत्ती, स्थिती आणि लय जावं लागेल समोर. उत्पत्ती म्हणजे आपण जन्माला आलो की नाही, तर आपल्याला आपली उपजीविका जगण्यासाठी आपल्याला सातत्याने काय करायला पाहिजे, मेहनत करायला पाहिजे हो. आणि ते मेहनत करता करता भगवंताने सांगितलंय की माझं नामस्मरण कर, मी तुझ्या आतमध्येच आहे, तू माझं नाव घे, मी सगळं काम तुझं करतो. पण तेच जमत नाही आणि संतांनी हेच करून दाखवलं. कांदा मुळा भाजी अवघी विठावाई माझी. संतांनी करून दाखवलं. संतांनी काय केलं, हे सिद्ध करून दाखवलं. दळिता कांडिता तुझं गाईन अनंता, मनोगोविंदी परंतु देह काम करी. जनाबाई सांगतो, दळताना कांडताना तुझं भगवंता, तुझं नामस्मरण सातत्याने सुरू आहे. पण कसं, मनोगोविंदी, मन माझं गोविंदाच्या भजनामध्ये रमलेलं आहे, परंतु देह काम करी. ही अवस्था आहे संतांची आणि तीच अवस्था आपल्याला जमली पाहिजे. आणि तेच जमत नाही ना आपल्याला चांगलं जेवायला मिळालं, आपण देवाला विसरतो. बघा, अगदी चमचमीत जेवण मिळालं आपल्याला का आपण देवाचं नामस्मरण घ्यायला विसरतो. साधी बरं का, ही आपल्या प्रपंचातली गोष्ट, आपली साधी गोष्ट आहे, ती आपल्या लक्षात येत नाही. तर गाडी मिळाली, बंगला मिळाला, इस्टेट मिळाली, प्रॉपर्टी मिळाली, तर माणूस भगवंताला विसरतो. पण झोपडीतला माणूस प्रसंग आल्यामुळे भगवंताचं भजन करतो. म्हणून जया नाही अनुताप, हे त्याचे पूर्व पाप समर्थ रामदास सांगतात. ज्याला अनुताप नाही हे त्याचे पाप हे सांगतात. जया नाही अनुताप. बघा, प्रत्येकाने लक्षात घ्या. म्हणजे संता घरची उलटी खून सांगितले. काय सांगितलंय की संतांनी लिहून ठेवलं सगळा की जया नाही अनुताप, म्हणजे ज्याला ताप नाही, दुःख नाही, कष्ट नाही, हे त्याचे पूर्व पाप, म्हणजे तो पापी आहे सांगतात. आणि ज्याच्या वाट्याला ताप आले संसारातले, जो त्रिविध तापे पोळला, संसार दुःखे दुखावला, जो त्रिविध तापे आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक, ह्या त्रिविध तापांनी जो पोळला जाईल, संसार दुःखे दुखावला, संसारामध्ये दुःख ताप कष्ट आले, तोच एक अधिकारी झाला परमार्थाशी, तोच परमार्थ करेल. इथं तेच लिहिलंय, बहुदुःख भोगिले जने, तयासीच परमार्थ बाणे. 35 सांगते. आणि संसार दुःखाचे गुन्हे वैराग्य उपजे. गुन्हे म्हणजे अनेक पट्टींनी संसारामध्ये दुःख आला तर कित्येक पट्टींनी माणसाचं नामस्मरण होतो, कित्येक पट्टींनी त्याला वैराग्य येतो. आणि वैराग्य ज्याच्या अंगामध्ये आला त्याला परमार्थ करतो. जो खाऊन पिऊन सुखी आहे त्याला परमार्थ अजिबात करणार नाही. आणि जो तामसी आहार घेतो त्याला अजिबात परमार्थ करणार नाही. जया संसाराचा त्रास तयासे तू पूजे विश्वास. पुढची ओळी सांगतो, ज्याला संसाराचा ताप दुःख कष्ट आले तोच भगवंतावर विश्वास ठेवील, तोच श्री गुरूंवर विश्वास ठेवील. ज्याच्याकडे प्रॉपर्टी इस्टेट आहे, सगळं आहे, धन दौलत सगळं आहे, मग तो वैभवामध्येच अडकून पडतो आणि तो
श्रीगुरूंवर देवावर विश्वास ठेवत नाही, तो सांगतो माझ्या हिमतीवर मी कमावलाय. हेच बघा समर्थांनी सगळं लिहिलंय. 450 वर्षापूर्वी समर्थ रामदासांनी लिहून ठेवलंय. पण आपण तिथं हात कुठे लावतो? आपण वाचन करत नाही, आपण ध्यान करत नाही, आपल्याकडे वैराग्य नाही, आपल्याकडे विवेक नाही, आपल्याकडे त्याग नाही. कसं ज्ञान समजेल? आपल्याकडे साधना नाही, आपण ध्यान करत नाही भगवंताचं. आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याशी आपण एकरूप होऊन भगवंताचं ध्यान कसं करायचं? आपला अंतरीचा अंतरात्मा, अंतरदेव हाच आपला देव आहे. आणि त्या देवाला आपण विसरून सगळं करतो, म्हणजे आपण सर्व कर्म निरर्थकम केलेले सगळे फुकट जाणार आहेत. आपल्याला चालवणारा आपला देव आपल्या आतमध्ये आहे आणि तोच आपल्याकडनं करून घेतो. हा भाव जोपर्यंत आपल्याकडे निर्माण होत नाही तोपर्यंत सर्व केलेले कर्म फुकट जाणार आपल्याकडनं. देवारातल्या उठून देव वाचविल का? आपला जीव वाचविल का? हो तुमचा जीव सांगा. देवाऱ्यामध्ये 33 कोटी देव आहेत, जीव वाचवतील का आपला? मग देव कुठे आहे? हा देव जवळी नव्हे, अंतरी आतमध्येच परमात्मा आहे. पण भेट नाही, मरेपर्यंत भेट होत नाही. आणि मरेपर्यंत भेट होत नाही माणसाची. आणि म्हणून आपण काय करायला पाहिजे की जिवंतपणामध्ये असताना जोपर्यंत आपल्याकडे हातपाय चालतात व्यवस्थित, तोपर्यंत आपण श्री गुरूंना शरण जायचं. आणि इथे पुढची ओळी तेच सांगते. काय सांगते? विश्वास बले दृढ कास धरिली सद्गुरूंची. बघा, विश्वास बले दृढ कास धरिली सद्गुरूंची. म्हणजे अनेक प्रकारचे दुःख माणसाच्या वाट्याला आल्यानंतर त्यांनी कास कसली धरायला पाहिजे? श्री गुरूंची कास धरायला पाहिजे. कोणाची कास धरायला पाहिजे? सद्गुरूंची कास धरायला पाहिजे. आपण सद्गुरूंची कास धरतो का? बघा, सद्गुरूला शरण जातो का? आपण जातच नाही सद्गुरूला शरण. आणि म्हणून आपल्याला हे सगळे आपल्याला सगळे प्रॉब्लेम जे आपले निर्माण होतात ते का होतात? जा सद्गुरूशी शरण चुके तुमचे जन्म मरण. सद्गुरूची कास धरायला पाहिजे आपण, सद्गुरूंचा. म्हणून ऐशियाचा पदर धरा. काय सांगितलंय? नाथबाबा सांगता, ऐशियाचा पदर धरा जेणे देवील घरा. ऐशे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी. ऐशियाचा पदर धरा. हो, इथं तेच सांगितलं समर्थांनी. काय लिहिले? की विश्वास भले दृढ कास धरिली सद्गुरूंची. विश्वास ठेवा, सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवा आणि त्याचं पदर धरा. विश्वास भले कास दृढ कास. दृढ विश्वास करा, सद्गुरु वचनावर विश्वास करा. सद्गुरु वचन हृदय धरी तोची मोक्षाचा अधिकारी. सद्गुरूच्या वचनावर आरूढ व्हा. सद्गुरूच्या ऐशियाचा पदर धरा जेणे देवील घरा. अशाच गुरुला शरण जा जो आपल्या आतमध्ये आपल्याला भगवंत दाखवेल. ऐशे पदराचे धनी संत साधू ऋषीमुनी. तेच संत आहेत, तेच साधू, तेच ऋषीमुनी आहेत की जो आपल्याला आपल्याच घरामध्ये आपल्याला देव दाखवेल. बाहेरचे जे आपण देव पूजतो ते दाखवण्यासाठी श्रीगुरू कशाला पाहिजे? आपल्याला दिसतात डोळ्याने, प्रत्येकाला दिसतात की नाही मला सांगा? प्रत्येकाला. मग ती भक्ती करायची नाही का? ती करायची. पहिली भक्ती आहे. बजरंग बली आपल्याला दिसतो, शंकर भगवंत दिसतो, राम दिसतो, कृष्ण परमात्मा दिसतो, सगळे दिसतात आपल्याला. पंढरीचा पांडुरंग दिसतो. मग ती भक्ती करायची नाही का? करा ना ती पण ती करता 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 तुकोबाऱ्या काय बोलले? देव पाहावायशी गेलो आणि देव होऊन ठेवलो. मग तुकोबाऱ्या खोटं बोलतात का? तुकाराम महाराजांनी तेच सांगितलंय. अरे देव बघायला गेलो ना मीच देव झालो. मग ही प्रक्रिया काय आहे? आणि ही प्रक्रिया श्री गुरूंकडे आहे. म्हणून काय? विश्वास भले कास दृढ कास धरेली सद्गुरूंची. विश्वास ठेवा सद्गुरू वचनावर. श्री गुरु जसं सांगतील दयास वाटे. सद्गुरूनी देव मोठा, त्याच्या कपाली करंटा. सद्गुरूपेक्षा देव मोठा नाही सांगतात. बघा समर्थांची प्रमाण आहेत. सद्गुरून देव मोठा जयास वाटे तो करंट आलेले. करंट. हो, म्हणून हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक सदा सर्वदा अविनाश सद्गुरुपद.
समर्थांनी लिहिले बघा, हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक, सदा सर्वदा विनाश सद्गुरुपद. म्हणजे सद्गुरू काय बघा, सद्गुरूचा महिमा किती आघात आहे. हे हरिहर ब्रह्मादिक म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश नाश पावती सकळिक. बघा, त्यांचा पण एक दिवशी काय होणार आहे तर नाश होणार आहे. सदा सर्वदा विनाश. आणि असा अविनाश पद ते सद्गुरू आहेत. आणि ते सद्गुरू काय आहे तर ते सद्गुरू कसे आहेत तर तत्वरूपाने आहेत. सदा सर्वदा विनाश सद्गुरुपद आणि तत्व आहे. आणि ते तत्व हे सद्गुरू म्हणून तत्वदर्शी श्री गुरूंना शरण जा. आम्ही नेहमीच म्हणतो श्री गुरु करा, पण तत्वदर्शी करा, ज्याच्याकडे तत्वाचं ज्ञान आहे. आणि तत्व हे आधी अनादी काळापासून आलेलं आहे. आणि या तत्वावरती संपूर्ण ब्रह्मांडाची सृष्टीची रचना आहे. आणि तो आपला कोण आहे, तो आपला गुरु आहे. तत्व हे गुरु आहे. आणि ते तत्व ज्या श्री गुरूंकडे आहेत आणि तो आपला सद्गुरू आहे. म्हणजे म्हणून ब्रह्मा विष्णू हर त्याशी निर्मिता तोची थोर, तो देव ओळखावा परमेश्वर नाना यत्ने करुनी. समर्थ रामदासांनी लिहिले बरं का. हरिहर ब्रह्मा विष्णू हर, ब्रह्मा विष्णू महेश आला, त्याशी निर्मिता तोची थोर. ज्या ब्रह्मा विष्णू महेशाला ज्यांनी निर्माण केलं, ब्रह्मा विष्णू हर त्याशी निर्मिता तोची थोर, तो देव ओळखावा परमेश्वर नाना यत्ने करुनी. बघा, अनेक प्रकारचे प्रयत्न करा. आणि ज्यांना ब्रह्मा विष्णू महेशांनी इथं पाठवलं अवतार घेऊन, तो परमात्मा शोधा सांगतात. तो देव ठाई पडेना तरी जन्मयातना चुकेना. तो देव आपल्याला मिळाला पाहिजे. तो देव आपल्या हातात यायला पाहिजे. तो देव जोपर्यंत हातात येत नाही तोपर्यंत आपल्या जन्ममरणाचा फेरा आपल्याला चुकवता येणार नाही. हे समर्थ रामदासांनी लिहिले बघा, आम्ही नाही सांगत. तो देव ठाई पडेना तरी जन्मयातना चुकेना, सत्वार खानी सत्वार जीवनाना होणे लागे. बघा, चारी खाणीमध्ये जावं लागेल. अंडज स्वेद जुजारिद उद्भेद, अंडज स्वेद जुजारद उद्भिद, ह्या चारी खाणीमध्ये जावं लागेल. तो देव ठाई पडेना तरी जन्मयातना चुकेना, सत्वार खानी सत्वार वाणी होणे लागे. मग तो देव कसा बघायचा तर जडाचे मूळ ते चंचल. आपण जड आहोत. आणि जड कुठून चालू होतं, चंचलातून निर्माण होतं. जडाचे मूळ ते चंचल, चंचलाचे मूळ ते निश्चल. मग आपल्याला निश्चल व्हायला सांगितले. काय सांगितले, जडाचे मूळ ते चंचल, चंचलाचे मूळ ते निश्चल. आणि निश्चल अशी नाही मूळ बरे पहा. निश्चल झालं की तिथं मूळच नाही. म्हणजे मूळ पदापर्यंत जावं लागेल. निश्चल काय आहे, निश्चल होण्यासाठी आपल्याला ओंकार तत्वापर्यंत जावं लागेल. पाहता आपले मूळ स्थानाला जावं लागेल. जोपर्यंत आपल्या हातात मूळ येत नाही, पाहता आपले मूळ स्थान सहजची उडे अज्ञान निघून जातो आपला. या नाव बोली जे ब्रह्मज्ञान मोक्षदायक, तिथं आपल्याला मोक्ष आहे. हो, मग तिथपर्यंत पोचणं आपल्याला बरं का. आता आपण बराच पुढे गेलो. हा, जया संसाराचा त्रास तयाशीच उपजे विश्वास, आणि विश्वास बळे कास धरली सद्गुरूंची. आणि सद्गुरूंचा पदर आपल्याला धरता यायला पाहिजे. विश्वास बरं का, विश्वास. म्हणून असो जयाशी मोक्ष व्हावा, त्याने सद्गुरू करावा, सद्गुरूने मोक्ष पावावा. हे कल्पांतीनं घडे. कल्पांती बरं का, सद्गुरूशिवाय मोक्ष नाही. म्हणून सद्गुरू वचन हृदय धरी तोची मोक्षाचा अधिकारी. मोक्ष पाहिजे असेल तर सद्गुरू वचनावर आपल्याला आरूढ व्हायला पाहिजे. अविश्वासे कास सोडिले ऐसे बहुतेक भवी बुडाली, नाना जळचरी तोडिली मध्याची सुख दुःखे. समर्थ रामदास सांगतात, अविश्वासे कास तोडिली. ज्यांचा सद्गुरू वचनावर विश्वास नाही ते काय करतात, अविश्वासे कास सोडिले. त्याने भगवंताच्या प्राप्तीचा आशा सोडून दिली. अशी बहुतेक
भवे बुडाली, म्हणजे असे बरेच लोक बुडून गेले, कारण सद्गुरूंच्या वचनावर विश्वास नाही हो. म्हणून सद्गुरु वचन हृदयी धरी, तोच मोक्षाचा अधिकारी. मोक्ष कोणाला मिळेल? ज्यांनी सद्गुरु वचनावर विश्वास ठेवला. प्रत्येक श्रीगुरूंच्या मुखातून जे जे वाक्य निघालं ते वाक्य दृढ धरलं, त्यांनी आपल्या अंतःकरणावर कोरून ठेवलं प्रत्येक सद्गुरूंचं वाक्य, आणि सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे जे वागले तेच पुढे जातील. सद्गुरु वचन हृदयी धरी, तोच मोक्षाचा अधिकारी. पण मोक्षाचा अधिकारी झाल्यानंतर पुढे सांगतात समर्थ रामदास, श्रवण मनन केलेची करी अति आदरे. श्रवणाचं मनन व्हायला पाहिजे आणि मननाचा निदध्यास लागला पाहिजे. म्हणून श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे. पहिली भक्ती श्रवण भक्ती आहे, आणि ती पायरी आपल्याला ओलांडता यायला पाहिजे. आणि ती पायरी आपण ओलांडली तर पुढच्या पायऱ्या सहज सोप्या आहेत. आणि पहिली भक्ती श्रवण आहे, आणि ती श्रवण भक्ती आपण केलीच नाही तर आपला, जसा एखाद्या बिल्डिंगला 20 माळ्याची बिल्डिंग बांधायची, 25 माळ्याची बांधायची, पण पायाच बांधला नाही तर बिल्डिंग बांधता येईल का? बांधता येईल का बिल्डिंग आपल्याला? एखादा बिल्डर आहे, त्याने बिल्डिंग बांधायला घेतली, फाउंडेशन बांधला नाही, तसं श्रवणच केलं नाही तर पुढच्या भक्त्या कशा आपल्याला पावतील? श्रवणानंतर कीर्तन आहे, विष्णुस्मरण आहे, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि मग आत्मनिवेदन आहे. पण श्रवणच केलं नाही तर? म्हणून श्रवण भक्ती ही भजनाचा आरंभ, श्रवण भजनाचा आरंभ आहे. सगळ्यात श्रेष्ठ भक्ती काय आहे? फाउंडेशन आहे, आणि तो पाया मजबूत व्हायला पाहिजे. म्हणून प्रत्येकाने काय करायचं तर श्रवणासाठी तात्परतेने हजर राहायचं बरं का. सकाळपासून आपल्याला वेध लागले पाहिजे. जसं सूर्याला वेध लागतात कसे? सूर्याला डायरेक्ट ग्रहण लागतो का? नाही, आधी वेध चालू होतात ना. तसा आपल्याला वेध लागले पाहिजे. आपल्याला वेध नाही, आपल्याला वेड लागलं पाहिजे. संतांना वेड लागलं, वेडे झाले, आणि त्यामुळे त्यांना परमात्मा प्राप्त. असं आपल्याला वेड लागलं पाहिजे, तरच आपली श्रवण भक्ती होईल. आणि श्रवण भक्तीमध्ये सगळं आहे बरं का. एक श्रवण भक्ती सोडली तो सगळा गेला. अविश्वास कास सोडिले, ऐशी बहुतेक भावे बुडाली. ज्यांनी श्रीगुरु वचनावर विश्वास ठेवला नाही ते बुडाले. सांगतात, नाना जळचरी तोडिली, मध्याचे सुख दुःख रूपी मास्याने त्यांना खाऊन टाकलं. म्हणजे वाट्याला, त्यांच्या वाट्याला सुख येतात, दुःख येतात, सुख येतात, दुःख येतात. आणि सुख दुःख आल्यामुळे जी समस्थिती आहे ती समस्थिती त्यांच्याकडे राहत नाही. आणि जोपर्यंत समस्थिती राहत नाही तोपर्यंत भजन होत नाही. भजन व्हायला पाहिजे. आणि भजन बरं का, दुःखामध्ये पण भजन होत नाही बरं का, आणि सुखामध्ये पण भजन होत नाही. सुख आले तर माणूस भजन करतच नाही हो. देवाचं नामस्मरण करतच नाही, तो वैभवामध्ये अडकतो. आणि ते वैभव इथल्या इथेच राहतो, इथंच राहतो. कोण काय घेऊन जातो सांगा ना का? सांगा, काय घेऊन जातो का माणूस? इथलं वैभव इथंच, काहीही घेऊन जाता येत नाही. मग आपल्या बरोबर काय येतो तर आपलं भजन हाच आपला वैभव आहे. आपलं नामस्मरण, आपलं चिंतन हाच आपला वैभव आहे. भगवंताकडे जाण्यासाठी एकच कलियुगी उद्धार, हरीच्या नामे. उद्धार तुमचा करून घ्यायचा असेल तर नामस्मरणाच्या माध्यमातून आपल्याला भगवंतापर्यंत जाता येतो. भगवंताला प्राप्त न होणे, आपणच भगवंत होतो. आपणच देव होतो. देव पाहावायशी गेलो आणि देवच होऊन ठेवलो. हे तुकोबारायांचा सिद्धांत आपल्याला अनुभवायला यायला पाहिजे. अविश्वास का सोडले, अशी बहुतेक भव्य बुड, नाना जळचरी तोडली, मध्ये सुख दुःखे. या कारणे दृढ विश्वास तोच जाणावा सत्शिष्य. बघा, सद्गुरु वचनावर दृढ विश्वास पाहिजे आणि तोच सत्शिष्य होऊ शकतो. सत्शिष्य कोण आहे? या कारणे दृढ विश्वास तोच जाणावा सत्शिष्य, मोक्षाधिकारी विशेष अग्रगण्य. आणि तोच मोक्षाचा अधिकारी होतो. काय लिहिले ते? मोक्षाधिकारी विशेष अग्रगण्य. सगळ्यात पुढे मोक्ष मिळवण्यासाठी असा सत्शिष्य सगळ्यात पुढे असतो.
मग बाकीचे लोक मागे का जातात? अरे गुरु वाचण्यावर विश्वासच नाही हो. गुरुच्या वाक्यावर, महावाक्यावर, गुरुच्या वचनावर, गुरुने दिलेल्या साधनेवर, गुरुने दिलेल्या अभ्यासावर विश्वास पाहिजे हो. आणि ज्यांनी विश्वास धरला नाही, ज्यांनी विश्वास धरला, समर्थ रामदास सांगतात, विश्वासता निरूपणी मोक्ष लागे तक्षणी हो. ताबडतोब विश्वासता निरूपणी, जे निरूपण इथून चालू आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला तर मोक्ष लागे तक्षणी, ताबडतोब. सावध साक्षेपी आणि परमदक्ष तया अशी तात्काळची मोक्ष. सावध व्हायला पाहिजे, साक्षेपी व्हायला पाहिजे आणि परमार्थामध्ये दक्ष राहायला पाहिजे. तयासीच मोक्ष इतरांचा लक्ष लक्षीला न वचे. इतर जे लक्ष देत नाही सद्गुरूंच्या वचनावर त्यांना हे प्राप्त होणार नाही. कारण समर्थ रामदास सांगतात, हे तो लक्ष्यांशी अनुभवणे तर वाच्यार्थ काय कामे. वाचेचं काम नाही सांगतात. लक्ष ठेवून राहा. ध्यान करताना लक्ष ठेवा, श्रवण करताना लक्ष ठेवा. लक्ष हा आपला पाहिजे. जर ज्याचा लक्ष चुकला त्याचा सगळाच चुकला त्याचा. हे तो लक्ष्यांचा अनुभव. तो वाच्यार्थ काय कामे, मुख्य अनुभवाचे पण वाचाग्रता काय कामे. जिथं परा पश्यंती मध्यमा वैखरवी, जिथं वसरती चारी, जिथं चारी वाणे बंद पडतात, तिथं शब्द कळा कुसरी कोण का. शब्दांचं काय काम, शब्द काय कामाचेच नाही सांगतात नंतर. पण ही नंतरची अवस्था. आधी काय, आधी श्रवण भक्ती करायला पाहिजे. दया नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैसा व परमार्थ. मागे केले तितुके व्यर्थ श्रवणे विन. श्रवण नाही तो काय नाही, श्रवण करा. जो सद्गुरु वचने निवाला तो सायुज्यतेचा अखेला. ज्याने सद्गुरु वचनावर विश्वास ठेवला तो सायुज्यतेचा अखेला. त्याला सायुज्यता मुक्ती सहज मिळते. बघा काय लिहिले, जो सद्गुरु वचने निवाला तो सायुज्यतेचा अखिला. म्हणजे शेवटी त्याला सायुज्यता मुक्ती मिळते. कोणाला? सद्गुरु वचनावरती दृढ झाला. दृढ करून या बुद्धी आधी द्यावी. दृढ करून या बुद्धी आधी करावी शुद्धी. मग लागे समाधी. आपोआप समाधी लागतो. समाधीला कुठे लांब जायची गरज लागत नाही. समाधी आपोआप आहे. पण सद्गुरु वचने निवाला म्हणून काय लिहिलंय, या जो सद्गुरु वचने निवाला, सद्गुरु वचनावर निवाला म्हणजे शांत झाला. किंवा महावाक्य जयाचे वाक्य उजिवडे झाले चित्त निधडे. ब्रह्माचे निपाडे निशंकू होय. ऐशे ज्ञान प्रकाशे पाहिलं तो महाअंधकारू जाईल. तो मोहा अंधकारू जाईल. जय गुरुकृपा होईल पार्थागा. ज्ञानवाऱ्या सांगतात. बघा ज्ञानवाऱ्या काय सांगतात, जयाचे वाक्य उजिवडे. ज्या श्रीगुरूंच्या महावाक्यातून आपल्या अंतकरणामध्ये आपलं अंतकरण प्रकाशित होतं. उजेडे जयाचे वाक्य उजिवडे झाले चित्त निधडे. निधडा होतो माणूस, म्हणजे कसलीच भय राहत नाही माणसाला. एकदा का महावाक्याचा बोध तुमच्यामध्ये निर्माण झाला, तो प्रकाश पडला तुमच्याकडे, ते चैतन्य तुमच्याकडे निर्माण झालं. जयाचे वाक्य उजिवडे झाले चित्त निधडे. ते ब्रह्माचे निपाडे निशंक होय. कुठलेच शंका राहत नाही. आणि त्या काय ब्रह्माचे निपाडे म्हणजे आपल्याला ब्रह्मबोधाचा अनुभव येतो. आपल्याला ब्रह्मबोध. ऐशी ज्ञान प्रकाशे पाहिलं, असा आपल्याला ज्ञान स्वरूपी प्रकाश आपल्या आतमध्ये निर्माण होतो. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहिलं तो मोहांधकारू जाईल. हो, आपल्याकडे असलेला मोह निघून जातो. आपल्याकडे असलेले विषय निघून जातात. मोहांधकारू जाईल. मोहाचा अंधकार आपल्या आतमध्ये आहे. आपल्याला मोह होतो कुठल्याही गोष्टीचा. कामाचा मोह होतो, क्रोधाचा मोह होतो. लोभ, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता. अहंकाराचा लोभ होतो माणसाला. अहंकाराचा गर्व होतो माणसाला.
मोहंदक्कारू जाईल, जय गुरुकृपा होईल पार्थागा. ज्या वेळेला गुरुची कृपा होईल त्यावेळेला हे सगळं काही निरसून जातं आणि आपण त्या परब्रह्म तत्वाशी, त्या ब्रह्मज्ञानाशी, त्या ब्रह्मबोधाशी आपण एकरूप होतो. ब्रह्मबोधात आपण आरूढ होतो. महाराज सोपा आहे हो, सोपा. सोपे वर मामा सांगितले संती. सोपा एकदम आहे तरी परम सुगम, का जयाचे चुकले वर्म. आहे तरी परम सुगम, एकदम सोपा आहे परमार्थ. पण जनाशी झाला दुर्गम, का जयाचे चुकले वर्म. सत्समागमाकडे आपण सातत्याने सत्समागम करायला पाहिजे. संतांची संगत धरली पाहिजे. समर्थ रामदास सांगतात, आहे तरी परम सुगम, एकदम सोपा आहे, पण जनाशी झाला दुर्गम. या परमार्थापासून सगळे जण लांब गेले, दूर फेकले गेले. का जयाचे चुकले वर्म. सत्समागमाकडे संतांची संगत पकडत नाही, त्यांना वर्म काय कळत नाही आणि म्हणून ह्या आत्मतत्वापासून, महावाक्याच्या बोधातून, बोधा वाचून वंचित झाले होते. महावाक्याच्या बोधापासून वंचित राहिले, लांब गेले. सोपा आहे, सोपे वर्मा सांगितले. सोपा आहे हो, परमार्थासारखं सोपा वस्तू नाही, पण सत्समागम करायला पाहिजे. संतांची संगत पाहिजे, वैराग्य पाहिजे, त्याग पाहिजे, ध्यान पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, ती सामग्री आपल्याकडे असली पाहिजे आणि ही सामग्री आपण जपून ठेवली पाहिजे. पण ती सामग्री आपण जमाच करत नाही. जो सद्गुरु वचने निवाला, तो साहित्य त्याचा अखिल. बघा, सद्गुरूच्या वचनावर आरूढ झाला. बरं का, सद्गुरूंकडे ताकद आहे बरं का. आपल्या स्वतःच्या बलबुत्यावर जो माणूस कोणीच करू शकत नाही. म्हणून माऊली काय सांगतात की, माऊली सांगतात की नाही बघा ना, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी निवृत्तींचा दास, म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. काय सांगतात, म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा दास. समर्थांनी लिहिले रामदास. मी कोणाचा दास आहे, रामाचा दास हो. दास्यगिरी आलं पाहिजे आपल्याकडे. रामदास, स्वतःला नाव काय दिला, रामदास. स्वतःचं नाव खोडून टाकला आणि रामाचा दास झाला. म्हणून तर एवढे सगळं कवित्व लिहिले. सगळं एवढं कवित्व लिहायचं सोपं आहे का. कोणाचा तरी दास व्हावं तुम्ही. आपण प्रत्येकाने श्रीगुरूंचा दास व्हावं लागेल. श्रीगुरूंची सेवा करावं लागेल. प्रत्यक्ष शारीरिक सेवा पण करावं लागेल, मानसिक सेवा पण करावं लागेल. श्रीगुरूंच्या देहाची सेवा करावं लागेल. श्रीगुरूंनी दिलेल्या मानसिक सेवा पण करावं लागेल. तरच आपल्याला हे ज्ञान प्राप्त होईल. पूर्वीच्या काळी बघा, कितीतरी शिष्य असायचे, पण श्रीगुरूंना काय मोठी व्याधी लागली तर सगळे शिष्य पळून जायचे. पण एखादा शिष्य तिथे राहायचा आणि तो श्रीगुरू त्याला खूप त्रास द्यायचे. वेळेवर जेवायला दिले नाही, वेळेवर आंघोळ घातली नाही. ऐका तुम्ही श्रीगुरूंच्या जे सद्गुरू चरित्र त्याच्यामध्ये कथा बरेच त्या ऐका. जोपर्यंत आपण श्रीगुरूंच्या परीक्षेला उतरत नाही तोपर्यंत हे ज्ञान मिळणार नाही कोणाला. आणि गुरु करा हो, गुरुशिवाय ज्ञान नाही. जे काय आपलं बाजारामध्ये जे काय चालले बाजार आहेत ते काय बाजार आहेत हो, त्यांना काय घेणं नाही कोणाशी. त्यांचे फक्त डोकी वाढली पाहिजे बस, म्हणजे आमची संख्या वाढली पाहिजे. संख्यासाठी हे लोक झडपडतात. खऱ्या ज्ञानाला कोणीही नेत नाही पुढं. आणि खरं ज्ञान संतांनी लिहून ठेवले तिकडे वळा. ज्ञानोबरा, तुकोबरा, नाथ बाबा, हे सगळं वळा इकडे. त्याशिवाय हे ज्ञान नाही. कारण आपण करा सोडवा ना, आपणच आपल्याला सोडवायचं. लोकांकडे जाऊन काय नाही, ज्याचा त्याने विचार करा, बुद्धी चालवा. दो सद्गुरु वचने निवाला, तो साहिब जिथं संसार पांगे पांगला नवच कथा. बघा काय लिहिले त्याने, ते संसार दुःखातून मुक्त करणारा श्रीगुरूच आहेत. संसार दुःख म्हणजे काय की जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं मरणं हे संसार दुःख आहे. आणि ते आपल्याला जिवंतपणेमध्ये असतानाच आपल्याला समाधी लागून आपण जिवंत असतानाच आपल्याला भगवंताशी एकरूप होऊन आपल्याला ध्येय ठेवता आलं पाहिजे. ज्ञानोबा सांगतात की नाही 8व्या अध्यायामध्ये,
का झाकली या घटीचा दिवा, नेणे जे काय झाले केव्हा, ह्या रीती पांडवा जो देह ठेवी तो केवळ परब्रह्म, तया परमपुरुष असे नाम, तो माझे निधधाम होऊन ठाके. बघा ही अशी अवस्था आहे. अशा अवस्थेमध्ये आपल्याला देह ठेवता यायला पाहिजे. बघा संतांचं किती भांडार आहे, पण आपण त्याचा अभ्यास करत नाही. का तर आपण सकाळी उठून ब्रह्ममुहूर्तावर ध्यान करायला पाहिजे, तशा गुरुला शरण जायला पाहिजे, ते नाम घ्यायला पाहिजे. त्या नामातून ही स्थिती येते, अंतःकरणाची स्थिती येते. शेवटीला भगवंत सांगतो, नामरूपी जडले ज्याचे चित्त, त्याचा दास मी अंकित, त्याची दास्य भक्ती मी करेन. अंतकाली सांगितलंय, ज्याचं अखंड चिंतन चालू विठोबाचं, त्याची दास्य भक्ती करायला मी येईन सांगितले. कोण सांगतात? बघा लिहिलंय, भगवंताने लिहिले सरळ गीतेमध्ये 8व्या अध्यायामध्ये सांगितलंय की बघ बाबा, हे नामस्मरण अखंड माझं चाललं नाही आणि मध्येच बंद पडलं तर, म्हणतो ज्याची इच्छा आहे माझ्याकडे येण्याची, ज्याचं अखंड नामस्मरण चालू आहे आणि मध्ये त्याला काय जर त्याचा जर थांबला तर त्याला सोडवासाठी मी येईन. भगवंत सांगितलंय, नामरूपी जडले ज्याचे चित्त, त्याचा दास मी अंकित, त्याची दास्य भक्ती मी करेन सांगितलं. भगवंत दास्य भक्ती करायला आपली येतो, पण आपली तयारी असली पाहिजे तेवढी भक्तीची. अखंड चिंतन विठोबाचं असले पाहिजे. संतांच्या वचनावर आरूढ संत सेवा हीची उत्तम देवा. म्हणून संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद दे तसे गाई. संत जोपर्यंत भेटत नाही, म्हणून जयासं वाटे सद्गुरू आणि देव मोठा, त्याच्या कपली करंट हो सांगितले. करंटा पडून उताना करी नाना कल्पना. जयासं वाटे सद्गुरू आणि देव मोठा. म्हणजे इथं काय लिहिलं बघा, काय सांगतात की जैसा देव तैसा सद्गुरू, शास्त्री बोलीला हा विचारू. म्हणून सख्यत्वाचा प्रकार श्री गुरूंशी करावा. समर्थ रामदासाने लिहिले, जैसा देव तैसा सद्गुरू. म्हणून जैसा देव तैसा सद्गुरू, शास्त्री बोलीला हा विचारू. शास्त्राने सांगितलंय, परंतु सख्यत्वाचा प्रकार देवाशी नाही करायचा, सद्गुरूंशी करायचा लिहिले. काय लिहिलंय? जैसा देव तैसा गुरु, शास्त्री बोलीला हा विचारू. म्हणून सख्यत्वाचा प्रकार श्री गुरूंशी करावा. सद्गुरूंच्या बरोबर सख्य जोडा, सख्य भक्ती करा. म्हणून श्री गुरु सारखा असता पाठी राखा. इतरांचा काय लेखा, राजाची कांता काय भीक मागे. ज्याने ज्या राजाला पकडलंय, राजा म्हणजे कोण? राजा म्हणजे दैत्याचा राजा नाही बरं का, राजा म्हणजे आपला अंतरीचा अंतरात्मा. जर त्याच्याशी एकरूप झालं तर ही माया काय आपली भीक मागेल का? राजाची कांता काय कोरांना मागे? राजाला ज्याने धरलाय ती प्रजा त्यांच्यावर आपोआप येणार आहे. म्हणून राजाला धरा. राजा म्हणजे आपला अंतरीचा अंतरात्मा, त्याच्याशी एकरूप झालो. एखादी भिकारीची मुलगी आहे आणि राजाला दिली, आता ती भीक मागेल का? राजाची सुनबाई, राजाची ती कोण झाली? धर्मपत्नी झाली हो. राजाची धर्मपत्नी दिली, आता ती भीक मागेल का? तसं आपलं हे संपूर्ण जो आपला हा बिराड आहे, या शरीरामध्ये जे का आपले विषय आहेत, आपले संपूर्ण इंद्रिय आहेत, हे जर आपण त्या आत्मस्वरूपाशी, त्या अंतरीच्या अंतरात्म्याशी, त्या राजाशी आपण आपलं लग्न लावून दिलं, या संपूर्ण मायाचं, तर आपण भिकारी होऊ का? तुम्ही आम्ही श्रीमंतच आहोत, पण या मायेचा लग्न, या मायेचा लग्न कोणाबरोबर व्हायला पाहिजे? कोणाबरोबर व्हायला लागायला पाहिजे? तर आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी लागलं पाहिजे. आणि आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी, म्हणून जीव शिवा ऐक्य करी तो सद्गुरू. लिहिले काय? जीवाचा शिवाशी ऐक्य लागलं पाहिजे. आणि श्रीपाद बाबा आले, त्यांनी काय केलं? जीवाचा शिवाचे ऐक्य करून दिलं. रामदास बाबाला जीवाचा शिवाशी ऐक्य करून दिलं. या जीवाला शिवाशी एकरूप करून दिलं. आणि काय झालं? जीवाचा शिवाशी ऐक्य करून दिल्यामुळे प्रत्येक माणूस राजा झाला. इथे
आणि एकदा का राजा हातात आला, हरी आला हाता, मग काय भय चिंता हो. राजाच हातात आला, हरी आला हाता. आपल्याला चालवणारा हरी आपल्या आतमध्ये आहे आणि त्या हरीशी आपण एकरूप राहून त्या हरीचं भजन करणं, भजनानंदामध्ये जाणं आणि भजनानंदाशी एकरूप होता होता आपल्याला ध्येय ठेवता यायला पाहिजे. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवकर बाबा, सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय हरी. सगळ्यांना जय हरी. जय हरी बोला. जय हरी. जय हरी. जय हरी सर्वांना. जय हरी. जय हरी. जय हरी. जय हरी. जय हरी. जय हरी.